आईच्या उतरातून ऋणातून मुक्त होण्यासाठी ह्या भगवंताने अवतार घेतला बरं. कारण आईचं कर्ज कधीच फेडू शकत नाही, पण आईला मोक्ष देण्यासाठी लेकरानं जर आट्टास केला, आईच्या हातून जर गुणदोष घडले असतील, पाप घडलं असेल, तर आईला मोक्ष देण्याचं कर्म आपल्या लेकराचंच असतं, पोराचंच असतं. जर ते नाही केलं ना, ते पित्र म्हणतात. पित्र म्हणजे त्याला आपल्या आई वडिलाला, जे आपले कोण पूर्वज जेवढे गेलेले असतील त्याला पित्र म्हटलं जातं बरं. मग ते जे आपले पूर्वज आपल्याला जन्म देतात, आपल्यासाठी काबाड कष्ट करतात, इस्टेट प्रॉपर्टी सगळं काय देऊन जातात, आयुष्यभर नाही त्याचं बांध पुकरून साठवल, पण एका क्षणार्धामध्ये पोराच्या नावावर सही करून मोकळा होईल. इकडं विचार केला नाही कधी, कुणाला तुकडा दिला नाही हो कधी, पण पोराला न मागता. बाप इतका उदार असतो ना, तो देव सुद्धा उदार नाही होती. घेशी तेव्हा देशू, त्या यशोदेचं एवढं घेतलं तेव्हा तेवढं दिलं. त्या देवकीला त्या ठिकाणी एवढा मोठा त्रास आधी दिला, तेव्हा तिला त्या ठिकाणी देव पण दिलं. असा असणारा तो प्रत्येक ठिकाणी आधी घेतो मग देतो. पण आई बाप एवढे एकमेव दैवत जगामध्ये आहेत, काहीच घेत नाहीत पण सगळं देऊन टाकतात. हेच कळत नाही म्हणून वृद्धाश्रम निघायला लागले. आणि त्याचाच माझा अट्टाच चालू आहे. लवकर तो आश्रम निघावा, जे असे आहेत त्यांनी माझ्या आश्रमात यावं आणि त्यांची सेवा करायला मिळावी. तयारी करतो. आणि ह्या जगाच्या मालकाला वाटायला लागलं आईच्या ऋणातनं मोकळं व्हावं. पण ते ऋणातनं मोकळं होण्याचं ठिकाण म्हणजे मात्र गया. तुम्ही बिहार मध्ये गेल्यानंतर पित्र गया बघायला मिळते, आणि गुजरात मध्ये आलं का मात्र गया बघायला मिळते. तिकडं वडिलाचं पिंडदान केलं जातं, वडिलांना मोक्षदान करता येतो, आणि इकडं आईचं पिंडदान करता येतं, आईला मोक्ष देता येतं. राजा दशरथाचा प्रभू रामरायांनी तिथं गयेला गेले बिहार मध्ये, आणि वडिलांचं त्या ठिकाणी पिंडदान केलं, आणि या ठिकाणी आईचं पिंडदान करता येतं. त्या मात्र गयेला कर्दम ऋषी आणि देवहूती या दोन ऋषी मुनीचे असणारे हे दाम्पत्य त्या ठिकाणी बाळ जन्माला आला. त्याचं नाव होतं, माहित आहे कधी ऐकलंय तुम्ही? कपिल मुनी. गंगासागरच्या यात्रेला कोण कोण गेला होता? कपिल मुनी ऐकलंय तिथं? पण त्यांचं ठिकाण इथं आहे बरं ध्यानात. ते कपिल भगवंत ना, आपण नर्मदा परिक्रमेची यात्रा करतो ना, त्यावेळी तिथं कपिलाचं दर्शन होतं तुम्हाला. तिथं तपश्चर्या केलं. कपिल धारा म्हणून त्या नर्मदेच्या वाहणाऱ्या धारा, त्या कपिलानं तिथं ध्यान केलं, आणि त्या धारा त्या कपिलाला अभिषेक करण्यासाठी नर्मदेच्या वाहू लागल्या. त्याला कपिल धारा म्हणतात. फार मोठं विश्व आहे हो. प्रत्येक यात्रेत असं काय वेगळं बघायला मिळेल, सारे येतील अंगावर तुमच्या. कारण जग भगवान परमात्म्याने इतकं बनवलंय ना, की त्या जगातला एक कण येचत गेला तर तुमच्या आयुष्याचं सोनं होईल हो. किती पुण्य होईल, तुम्ही देव होऊन बसा. एवढं पुण्य कमवायची संधी दिली आहे, पण आपण पुण्य कमवायला येतो, मात्र पुण्याच्या ठिकाणी जाताना पदरात काय राहत. सहज आपण एखाद्याला दुखवलं तर ते पुण्य संपतं. आणि त्या ठिकाणी असं झालं, त्या देवहूतीच्या पोटी, कर्दमाच्या आणि देवहूतीच्या पोटी कपिल भगवंताचा अवतार झाला. आणि ते कपिल भगवंत पुढं असं झालं की त्या कपिल भगवंताला मात्र संसारामध्ये रस नव्हता. ते जन्मल्यापासून आईला म्हणायचे, आई मला इथं राहावं वाटत नाही, मला वाटतं कुठं तर अरण्यात जावं, ध्यान धारणा करावी, समाधी घ्यावी. त्यावेळी आई म्हणायची, अरे बाबा असं कुठं असतं का? कुठल्या तरी आईला बरं वाटतं का आपलं लेकरू नसावं? नाही, अजून थोडं दिवस तरी थांब. आणि ती आईला रोज सारखं मागणं एकच. आणि असं झालं की बऱ्याच काळ मग त्या आईची इच्छा पूर्ण होतो. पुन्हा काय त्या ठिकाणी बहिणी झाल्या, भावंड झाली. आता तर आई, आता आहेत ना तुला सगळे आहे, पण तू
पहिल्यावर जास्त जीव असतो, मग ती कसलं बी कसलंच निघू द्या, लय जीव लावती आई त्याच्यावर. आणि पुढं असं झालं, त्या कपिल भगवंतानी पुन्हा इच्छा प्रगट केली. अगं आई, तशी कथा फार मोठी आहे, अगं आई मला दे ना परवानगी. असं म्हणल्यावर त्या आईला शेवटी वाटायला लागले ही एक दिवस जाणारच आहे. ठीक आहे बाळा, असं म्हणल्याबरोबर बरं वाटलं, समाधान वाटलं. पण ठीक आहे बाळा म्हणताना डोळे आपसुक मिटले, पण डोळे मिटले, पण डोळ्यातल्या त्या पाण्याला मात्र आत थांबता आलं नाही. ते बाहेर निघायला लागले. डोळ्याच्या पापण्या फोडून जसा बंधारा फुटावा आणि त्यातनं दार तुटून पाण्यानं बाहेर जावं, तसं ह्या डोळ्याच्या पापण्याचा बंधारा तुटला आणि त्या दोन्ही डोळ्यातनं दोन थेंब अलगद टपकन खाली पडले आणि त्या दोन थेंबातनं दोन सरोवर तयार झाले. त्या बिंदूला, त्या डोळ्यातल्या थेंबाची इतकी अनमोल किंमत होती की त्या आईच्या डोळ्यातलं पाणी ज्याला टिपता आलं ना, त्याच्या आयुष्याचं सोनं झालं. एक तर शास्त्र सांगतं आईच्या डोळ्यातनं पाणी कधीच येऊ देऊ नका. ज्याच्यामुळं आईच्या डोळ्यातनं पाणी येतो त्याच्यासारखा महापातकी दुसरा कोणी नाही, शास्त्र सांगतं. आईच्या चेहऱ्यावर जो हसू आणतो त्याच्यासारखा महापुण्यवान जगामध्ये दुसरा कोणी नाही, शास्त्र. आणि ते दोन थेंबापासून दोन सरोवर तयार झाली. त्या सरोवराचं नाव आहे बिंदू सरोवर. आणि ती दोन सरोवर तयार झाली आणि कपिल भगवंत निघाले. आणि कपिल भगवंत निघाले आणि म्हणले, ह्या माझ्या आईच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत, ह्या पाण्याचं जर कोणी स्नान केलं तर त्याच्या आयुष्यातली पाप संपून जातील, एवढा मोठा आशीर्वाद दिला. आणि कपिल भगवंत निघाले. काही दिवसानं ती यात्रा करत असताना देवालाही यात्रा कराव्या लागला. यात्रा, तीर्थयात्रा करता करता पुन्हा कळालं की आपल्या आईचा शेवट झाला. परत आले आणि त्याच बिंदू सरोवराच्या काठावर आईचं तर्पण पिंडदान केलं. आणि पिंडदान करून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या कपिल भगवंतांनी आशीर्वाद दिला. माझ्या जशा आईचं मी या ठिकाणी तर्पण करतोय, पिंड करतोय, आणि केवळ माझ्या आईनं मला जन्म दिला, मी त्याच्यातनं ऋणातनं पूर्ण तरी मोकळा होत नाही, पण त्या जीवाला मोक्ष प्रदान करण्यासाठी या बिंदू सरोवराच्या ठिकाणी जो कोणी आपल्या आईचं पिंड करेल त्या आईला त्याच्या ऋणातनं मुक्त होण्याची संधी मिळेल आणि त्या आईला मोक्ष मिळेल असा आशीर्वाद दिला आणि त्या आईचं पिंडदान केलं. म्हणून तेव्हापासून त्या आईचं पिंडदान, जो आईवर प्रेम करतो, ज्याला वाटतं आईनं माझ्यासाठी काहीतरी केलंय, आईनं नाही तेवढं केलं, पण त्याची जाणीव एकदा तुम्ही आई होऊन बघा, मग कळतं तिनं काय केलं. कळत नाही. आईची बराबरी जगाच्या पाठीवर कोणच करू शकत नाही. आणि म्हणून सांगितलं जातं की आई सारखं दैवत जगामध्ये दुसरं नाहीये. आणि म्हणून आपण या सिद्धपूर यात्रेला, इकडच्या यात्रा गुजरातला मधल्या करताना ही शेवटचं टोक आहे. पुढं राजस्थानला जावं लागतंय तिथे. पण इतकं महत्वाचं तीर्थक्षेत्र आहे, सगळ्या जगाच्या मालकाचा सुद्धा जर अधिकार कुठं असेल तर त्याच्यापेक्षाही मोठा अधिकार या तीर्थाचा आहे. आणि म्हणून इथपर्यंत आपण रात्रभर चालतोय ना, अजूनही चालावं लागणार. आणि इथलं हे कर्म करून ना आज योग बघा, किती भाग्यवान आहे हो तुम्ही. प्रत्येक योग साधताय आणि तुमच्यामुळं माझ्यासारख्या पामराला सुद्धा तो योग साधायला मिळतो. कारण म्हणतात ना, भाग्यवंता घरी भजन पूजन, तेथे नारायण कृपा करी. जिथं भाग्यवान आहे तिथंच भजन पूजन आहे, आणि जिथं पूजन आहे भजन आहे तिथंच तो नारायण आहे, आणि तो तिथं कृपा करतो. ती कृपा तुमच्यावर होणार बरं. आणि आज होळीचा दिवस, त्या होळीचं महत्व फार मोठं आहे. कारण ती होलिका हिरण्यकशिपूची बहीण आहे, त्या भक्त प्रल्हादाची आत्या आहे. आणि असं झालं, ती आत्या